कमळ विरुद्ध घड्याळ, कुठे थेट, कुठे बहुरंगी सामना. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट. सातारा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 संदर्भात आज दिनांक 27 जानेवारी रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध गटांमधील अंतिम उमेदवारी चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी अर्ज माघारी घेतल्याने लढती निश्चित झाल्या असून निवडणुकीची खरी रंगत आता सुरू झाली आहे. आंधळे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अर्ज माघारीनंतर 2 उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ गोरे सोनल शेखर या कमळ चिन्हावर तर घड्याळ चिन्हावर दीपाली गणेश जगदाळे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आंधळी गटात कमळ विरुद्ध घड्याळ अशी थेट लढत निश्चित झाली आहे. बिदाल जिल्हा परिषद गटातही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून येथे कमळ चिन्हावर सौ अलका बाळकृष्ण जगदाळे तर कब्बशी चिन्हावर सौ लताबाई शिवाजी बरकडे अंतिम रिंगणात आहेत. बिदाल गटातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मार्डे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निवडणूक होत असून अर्ज माघारीनंतर भाजपच्या डॉक्टर सौ भारती संदीप पोळ या कमळ चिन्हावर तर घड्याळ चिन्हावर सोनाली मनोजकुमार पोळ या निवडणूक लढवत आहेत. दोन्ही उमेदवार परिचित असल्याने या गटातही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. गोंदवले बुद्रुक जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून अर्ज माघारीनंतर घड्याळ चिन्हावर सौ शीतल राहुल रणपिसे आणि कमळ चिन्हावर सौ सावित्री चंद्रकांत शीलवंत या 2 उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. या गटात सामाजिक समीकरणे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असल्याने अर्ज माघारीनंतरही येथे बहुरंगी लढत कायम आहे. हात चिन्हावर महेश मारुती करचे, हत्ती चिन्हावर प्रथमेश चंद्रकांत केंगार, धनुष्यबाण चिन्हावर सुरेश भगवान गोरड, कमळ चिन्हावर अरुण दादासो गोरे, घड्याळ चिन्हावर अनिल शिवाजीराव देसाई, झाडू चिन्हावर सोहम लक्ष्मण शिर्के, कॅरम बोर्ड चिन्हावर गणेश सुखदेव काटकर आणि अंगठी चिन्हावर सुरेश वसंत शीलवंत असे एकूण 8 उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. एकूणच दिनांक 27 जानेवारी रोजी अर्ज माघारीनंतर सातारा जिल्हा परिषद निवडणूक 2026 मध्ये गटनिहाय लढती स्पष्ट झाल्या असून कुठे थेट तर कुठे बहुरंगी मुकाबला पाहायला मिळणार आहे. आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.